नमस्कार. बी.ए. राज्यशास्त्र विभाग. राज्यशास्त्र या विषयाच्या पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार भाग 1 या पेपरची आपण सविस्तर माहिती घेतो आहे. यामधील दुसरा टॉपिक अरिस्टॉटल किंवा दुसरा विचारवंत अरिस्टॉटल याची आपण माहिती घेतो. अरिस्टॉटलच्या विविध राजकीय विचारांची माहिती म्हणजेच राज्यविषयक विचार, नागरिकत्वासंबंधीचे विचार, राज्यघटनेचे वर्गीकरण, राजकीय परिवर्तनाचे फिरते चक्र, खाजगी संपत्ती व कुटुंब संस्था, गुलामगिरी किंवा दास्य प्रथेसंबंधीचे विचार, हे विचार आपण यापूर्वीच्या अनेक तासांच्या मध्ये पाहिलेले आहेत. तसेच पाठीमागच्या तासाला आपण अरिस्टॉटलचे क्रांतीविषयक विचार यामध्ये क्रांतीची कारणे हा भाग आपण पाहिलेला आहे. अरिस्टॉटलने क्रांती का होते, क्रांतीची कारणे कोणती यासंबंधीचा भाग पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये सविस्तर स्पष्ट केलेला आहे. त्याने क्रांतीचे 3 प्रकार सांगितले: पूर्ण क्रांती, आंशिक क्रांती आणि व्यक्तिगत क्रांती. पूर्ण क्रांती म्हणजे पूर्ण राज्यव्यवस्था किंवा राज्यघटना बदलणे हा जेव्हा होतो उद्देश क्रांतीच असतो, त्यावेळेला पूर्ण क्रांती म्हटलं जातं. तसंच जेव्हा राज्यघटनेतील काही भागात, काही विभागात बदल करावायचा आहे, त्यावेळेला ती आंशिक क्रांती असते. आणि एखाद्या व्यक्तीविरुद्ध, व्यक्ती समूहाविरुद्ध जेव्हा क्रांती होते, त्यांना बडतर्फ करण्यासाठी क्रांती घडून येते, त्यावेळेला आंशिक क्रांती घडून येते. अशा प्रकारे क्रांतीचे 3 प्रकार सांगितले आहेत. तसेच क्रांतीची कारणे, कोणत्या कारणाने क्रांती घडून येते यासंबंधी विचार व्यक्त करत असताना अरिस्टॉटलने क्रांतीची 2 प्रकारची कारणे सांगितली आहेत. पहिलं कारण आहे ते म्हणजे क्रांतीचे सामान्य कारणे. त्यामध्ये असमानता, व्यक्तिगत स्वार्थ, त्याचप्रमाणे श्रेष्ठत्वाची भावना, भीती, निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा, विशिष्ट प्रदेशाची होणारी उपेक्षा, मान सन्मानाची व प्रसिद्धीची अभिलाषा, अल्प परिवर्तनाची अपेक्षा आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्य या कारणामुळे क्रांती होण्याचं जास्तीत जास्त शक्यता असते. कारण काही लोकांच्याकडे सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण होतं, तर काही व्यक्तींच्याकडे त्या ठिकाणी गरजा भागवणे इतकी सुद्धा जीवनावश्यक गरजा भागवू शकत नाही, अशी अवस्था असते. आणि त्यातून लोकांच्यात असंतोष निर्माण होतो आणि दारिद्र्यामुळे क्रांती घडून येण्याची कारण जास्त प्रमाणात असले. क्रांतीची दुसरा प्रकार सांगितला आहे तो कारणांचा, तो म्हणजे विशिष्ट प्रकारची क्रांती. एकतांत्रिक राज्यातील क्रांती, राजेशाही शासन पद्धती असेल, हुकुमशाही शासन पद्धती असेल, अशा शासन व्यवस्थेमध्ये लोक क्रांती करतात, त्याला एक तांत्रिक राज्यातील क्रांती असं म्हटलेलं आहे. दुसरा भाग आहे कुलीन तांत्रिक राज्यातील क्रांती. महाजनशाहीसारख्या व्यवस्थेमध्ये काही थोड्या लोकांच्या हाती सत्ता असते, परंतु सत्ता स्पर्धा, स्वार्थ, भ्रष्टाचार इत्यादी दोषामुळे प्रजेवर अन्याय होतो आणि त्यामुळे ते क्रांतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. तिसरा जो प्रकार त्यांनी सांगितला आहे त्यामध्ये विशिष्ट क्रांतीमध्ये, तो म्हणजे लोकशाही राज्यातील क्रांती. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता ही तत्वे डावलून ज्यावेळेला अनागोंदी, गोंधळाचा राज्यकारभार सुरू होतो, त्यातून जनतेमध्ये असंतोषाची लाट निर्माण होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी क्रांती घडून येते. असं क्रांतीचं विशिष्ट कारणामध्ये लोकशाहीविषयक क्रांती असं कारण सांगितलं आहे. यानंतर क्रांतीची विविध कारणे सांगितल्यानंतर आपल्याला क्रांतीच्या संबंधी, क्रांतीवरती प्रतिबंधक उपाय काय, क्रांती होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे यासंबंधी सुद्धा
अरिस्टॉटलने विचार स्पष्ट केलेले आहेत. अरिस्टॉटलने क्रांतीच्या कारणांची चर्चा केल्यानंतर क्रांती टाळण्यासाठी उपायही सुचवलेले दिसून येतात. राज्यघटना किंवा राज्यकारभार यांना स्थैर्य लाभण्यासाठी, व्यक्तीचा समाजाचा विकास होण्यासाठी राज्य यंत्रणा स्थिर स्वरूपाची असावी लागते. तेव्हा राज्यात क्रांती होऊच नये यासाठी दक्षता घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा रोग होण्यापूर्वी त्यावरती उपाय योजले पाहिजेत, रोग झाल्यानंतर त्यावरती उपाय करण्यापेक्षा मुळात रोग होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असते, अधिक ते फायद्याचे असते. त्याप्रमाणे राज्यात क्रांती टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजले पाहिजेत. जे क्रांती होऊच नाही यासाठी योग्य अशी उपाययोजना करणं आवश्यक आहे, असं अरिस्टॉटलचं मत आहे. क्रांतीमुळे तात्पुरते बदल होत असले तरी कायमस्वरूपी स्थिर अशी राज्य यंत्रणा अस्थिर व खिळखिळी होते. साहजिकच क्रांतीमुळे होणारे तात्पुरते फायदे संपल्यानंतर दूरगामी वाईट परिणाम सुरू होतात. अरिस्टॉटलने क्रांती प्रतिबंधक उपायांची गरज सांगून क्रांती टाळण्याचे विविध मार्ग सुचवलेले आहेत. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे क्रांती टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे शिक्षण प्रसार होय. शिक्षणामुळे व्यक्ती ज्ञानी सुसंस्कृत बनते. क्रांती, तिची कारणे, त्याचे परिणाम इत्यादी विषयक ज्ञान शिक्षणामुळे नागरिकांना मिळते. म्हणून राज्याने शिक्षण कार्याला अग्रक्रम दिला पाहिजे. दुसरा मुद्दा येतो म्हणजे राज्यात सत्तेचे केंद्रीकरण होऊ देऊ नये. एकाच व्यक्ती किंवा व्यक्तिगटाकडे राज्याची निरंकुश सत्ता, अमर्यादित सत्ता असू नये. निरंकुश अमर्यादित सत्तेतून जुलूम, अन्याय, भ्रष्टाचार असे दोष निर्माण होतात. त्यामुळे प्रजेत राज्यसत्तेविषयी असंतोष धुमसत राहतो. म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक असते. तिसरा मुद्दा येतो म्हणजे राज्यात सर्वांना समान संधी दिली पाहिजे. विषमता, अन्याय, दारिद्र्य इत्यादींचे निर्मूलन केले पाहिजे. नागरिकांची पात्रता पाहून त्यांना मान सन्मान व पदव्या दिल्या पाहिजेत. राज्यकारभार, प्रशासन इत्यादी क्षेत्रात सर्वांना समान संधी दिली पाहिजे. राजकीय सत्तेवर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असता कामा नये. सामान्यतः नागरिकांना सर्व क्षेत्रात समान न्याय मिळाला पाहिजे. चौथा मुद्दा येतो म्हणजे राज्यातील नागरिकांना राज्याबाबत, राज्यघटनेबाबत श्रद्धा, आदर, प्रेम, आस्था असली पाहिजे. त्यामुळे लोक कायदे, राज्याच्या आज्ञा पाळू शकतात. जेव्हा राज्यात राज्यसत्तेबाबत अनादर, असंतोष निर्माण होतो तेव्हा क्रांतीचा धोका निर्माण होतो. म्हणूनच राज्याचे कार्य नेहमी सत्तेच्या हिताचे, कल्याणाचे असले पाहिजे. पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी राज्याने नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. राज्यात श्रीमंत, गरीब असे दोन वर्ग निर्माण होऊ नयेत. तिसरा मध्यम वर्ग निर्माण केला जावा आणि श्रीमंत गरीब यांच्यातील विषमता कमी केली जावी, असे अरिस्टॉटलचे मत होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात लोकांचे नियंत्रण असणे आवश्यक ठरते. त्यामुळे शासनाचे स्थैर्य व लोकप्रियता लाभते. सहावा उपाय तो म्हणजे नागरिकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय, जुलूम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
त्यासंबंधी योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. सत्ताधारी राज्यकर्त्यांनी नेहमी जनतेचे सहकार्य व सहानुभूती मिळवली पाहिजे, कारण नागरिकांच्या पाठिंब्यावर राज्याचे स्थैर्य व विकास अवलंबून असतो. 7वा जो उपाय आहे तो म्हणजे राज्य प्रशासनातील पदांचा अवधी 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. पदाधिकाऱ्यांनी एकाच पदावर 6 महिन्यापेक्षा जास्त काळ राहू नये, म्हणजे ते भ्रष्टाचारी, जुलमी, अन्यायी वृत्तीने वागणार नाहीत. तसेच सर्वांना विविध शासकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल. 8वा जो उपाय आहे तो म्हणजे राज्यकर्ते राज्यघटनेशी एकनिष्ठ राहिले पाहिजेत. राज्यकारभाराच्या दृष्टीने राज्यकर्ते कार्यक्षम व योग्य पात्रतेचे असले पाहिजेत. प्रजाहित दक्ष व कार्यक्षम राज्यकर्तेच राज्यात स्थैर्य प्राप्त करू शकतात, असे अरिस्टॉटलचे मत होते. 9वा जो उपाय आहे तो म्हणजे राज्यातील न्यायाधीश, शासकीय अधिकारी व राज्यकर्ते यांना भ्रष्टाचार, लाचलुचपत व वशिलेबाजी यापासून दूर राहिले पाहिजे, कारण या गोष्टीमुळे प्रजेत असंतोष निर्माण होतो. 10वा जो उपाय आहे तो म्हणजे राज्यातील लोकांना राज्यात येणाऱ्या संभाव्य भावी संकटाची माहिती देऊन त्यांची मानसिकता तयार करावी, म्हणजे पुढे ते संकट आलेच तर त्याबाबत जनतेचा शासनाला विरोध होणार नाही आणि क्रांतीचा धोका सहज टाळता येऊ शकतो. अशा रीतीने अरिस्टॉटलने क्रांती टाळण्याचे विविध उपाय सुचवलेले आहेत. असे असले तरी सर्वसामान्य उपाय म्हणून हे ओळखले जातात. अरिस्टॉटलने याशिवाय काही खास क्रांतीविषयक उपाय सांगितलेले आहेत. विशिष्ट राज्यव्यवस्थेत कोणती विशिष्ट उपाय योजावेत यासंबंधी अरिस्टॉटलने अत्यंत मार्मिक चिकित्सा केलेली दिसून येते. पहिला जो येतो शासन व्यवस्थेचा प्रकार तो म्हणजे हुकुमशाही शासन व्यवस्थेतील क्रांती टाळण्याचे उपाय. अरिस्टॉटलच्या मते हुकुमशाहीमध्ये क्रांती टाळावायची असेल तर हुकुमशाहीने पुढील उपाय योजले पाहिजेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे उपाय आहे तो म्हणजे राज्यात गुप्तहेर खात्याची यंत्रणा उभा करावी, त्यामध्ये स्त्रियांचा समावेश करावा. दुसरा उपाय आहे तो म्हणजे परराज्यावर सतत आक्रमण करावे आणि परकीय आक्रमणाचा धोका जनतेसमोर नेहमी ठेवावा. तिसरा उपाय आहे तो म्हणजे राज्यातील लोकांना शिक्षणाची जास्त सोय उपलब्ध करून देऊ नये. अडाणी लोकच राजाज्ञेत राहू शकतात. चौथा उपाय तो म्हणजे लोकांना नेहमी कोणत्या ना कोणत्या उद्योगात गुंतवून ठेवावे. हुकुमशहाच्या विरोधात विचार करण्यास त्यांना वेळ मिळू नये. पाचवा उपाय तो म्हणजे सदैव आपल्या ऐश्वर्याने, वैभवाने जनतेला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून द्यावी. 6वा उपाय तो म्हणजे राज्यातील अपराधी लोकांना कडक शासन करावे, चांगल्यांचा आदर करावा, गुणवान व पात्र लोकांना महत्त्वाची पदे द्यावीत. 7वा उपाय तो म्हणजे धर्म, वंश अशा घटकांचा आधार घेऊन जनतेची मने आकर्षित करून घ्यावीत. काही वेळा जनतेत परस्पर संघर्ष निर्माण करून राज्य करावे. 8वा उपाय तो म्हणजे राज्यातील लोकांना अधिक श्रीमंत होऊ देऊ नये, कारण संपत्तीच्या जोरावर ते राज्यसंस्थेला विरोध करू शकतील. 9वा उपाय तो म्हणजे क्रांतीच्या दिशेने राज्यसत्तेला जे विरोध करू पाहतात त्यांचा नायनाट करावा. लोकांच्या भावनेवर सतत नियंत्रण ठेवून लोकहिताची कामे करून जनतेचे प्रेम सदैव मिळवत राहावे. अशा प्रकारे हुकुमशाही व्यवस्थेमधील असणारी जी काही कारणे आहेत, उपाय आहेत ते सांगितले आहेत. तर लोकशाही व्यवस्थेमध्ये क्रांती टाळण्याचे उपायही त्यांनी सांगितले आहेत. अरिस्टॉटलने
लोकशाहीत क्रांतीचा धोका निर्माण होऊ नये म्हणून पुढील उपाय सुचवले आहेत. त्याच्या मते धनिक लोकांच्यापासून लोकशाहीला धोका असतो. तसेच धनिक व गरीब यांच्यातील विषमतेचा धोका लोकशाहीला पोहोचू शकतो. पहिला उपाय सांगितले, धनिक लोकांच्या संपत्तीचे रक्षण करावे. तसेच त्यांना राजकारणात भाग घेण्याची संधी द्यावी. दुसरा उपाय तो म्हणजे धनिक, मध्यम व गरीब अशा विविध वर्गात सहकार्य, सामंजस्य निर्माण करावे. तिसरा उपाय तो म्हणजे राज्याची सत्ता मध्यम वर्गाकडे सोपवणे, म्हणजे धनिक व गरीब या दोन्ही वर्गांचा पाठिंबा मिळू शकेल. चौथा उपाय तो म्हणजे सामान्य जनतेच्या प्राथमिक गरजा, उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा भागवण्याची पूर्तता करावी. अशा रीतीने अरिस्टॉटलने हुकुमशाही, राजेशाही, लोकशाही, मिश्र राज्य अशा विविध शासन पद्धतीमधील क्रांती टाळण्याचे विविध उपाय सुचवलेले आहेत असं आपणास सांगता येईल. या ठिकाणी आपणास अरिस्टॉटलचे क्रांतीविषयक विचार हा मुद्दा संपतो आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.